नमस्कार. शिवाची संजा या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत आहे. कुळदाची आमटी. आमटी नाही म्हणणार मी, याला सांबार म्हणेन, कारण झटपट बिना वाटपाचं हे कुळदाची आमटी. फक्त प्रोसिजर एकच लांबची आहे, जी 2 दिवस आधी करावी लागते, जी आता मी करते आहे. हे कुळीत स्वच्छ निवडून धुवून असे भिजत घालून ठेवले. मला ही सोमवारी करायची आहे, तर ही प्रोसिजर शनिवारी झाली पाहिजे. शनिवारी हे पूर्ण दिवस भिजवायचे, ते रात्री कपड्यात बांधून ठेवायचे. रविवारचा पूर्ण दिवस गेला पाहिजे. सोमवारी असे मस्त मोड आलेले असतात. म्हणजे 2 दिवस आधीची ही प्रोसिजर आहे. कुळदाचं सांबार तुम्हाला जेव्हाही खायचं आहे, त्याच्या 2 दिवस आधी ही प्रक्रिया करायला हवी, तर हे छान मोड येतात. आणि हे छान मोड आल्याशिवाय चव लागत नाही. आदल्या दिवशी ठेवून जसं कुठलाही पदार्थ, मोड आलेल्या कडधान्याचा पदार्थ हा खूप छान लागतो. चला तर मग सुरुवात करूया आता आपण रेसिपीला. लसूण घेतले 10-12 पाकळ्या, अर्धा कांदा, कुकर ठेवला आहे गॅसवर, 2 चमचे तेल. तेल तापलं का त्यामध्ये कढीपत्ता, लसूण फोडणी करावी, कांदा घाला, खरपूस भाजून घ्या फोडणी. तोपर्यंत कुळीत मी थोडे पाण्यात घातलेत. आणि ते पाण्यात घालावंच. कुठलंही कडधान्य फोडणीला घालायच्या आधी पाण्यात जरा घालून घेतलं ना, त्याच्यामध्ये आमची आजी बोलायची, चोर असतात हे, चोर जे असे लपून बसतात. मटकीत, मुगात पण भरपूर वेळा मला अनुभव आहे. 2 चमचे मसाला घातलाय, अर्धा चमचा मीठ घातलाय. तुम्ही चवीप्रमाणे तुम्ही मसाला मीठ घाला, कारण प्रत्येकाच्या मसाल्याचं तिखटपणा हा वेगळा असतो. हे असे कुळीत काढून घेतले पाण्यातून, ते फोडणीला घातले, छानपैकी परतून घेऊया तेलात. मी काय सांगत होते, कुठलेही कडधान्य हे असं गाळूनच घ्या. आता पुढे दाखवते. हे बघा, हे असे चोर असतात. हे अजिबात शिजत नाही, ते दगडासारखे राहतात आणि आपल्या जेवणाची सत्यानाशी होते ती ह्या अशा प्रकारामुळे. त्यामुळे हे धुवून घेणं आणि असं पाण्यातून निथळून घेणं हे गरजेचं आहे. आता थोडी कोथिंबीर घालूया. असली तर घाला, नसली तर नाही घातली तरी चालेल. खूप छान होते आमटी. अगदी बेसिक पदार्थ लागतात, त्याचं गोष्टी लागतात ह्यामध्ये. खोबरं, मीठ, लसूण, तेल, मसाला, पाणी आणि कुळीत. वाटप नाही मी बोलले, पण भाजकं वाटप नाही. ह्याला आम्ही नारळाचा रस काढून लावणार आहे. हा एक प्रकारचा काढा आहे, जो सर्रास कोकणात पावसाळ्याच्या दिवसात केला जातो. कुकरच्या 3 शिट्ट्या करूया. तोपर्यंत नारळ फोडून मस्तपैकी खोबरं किसून घेऊया. नारळ फुटता फुटेना, पाणी सुकलं आहे, नारळात पाणी नाही. चला आता नारळ किसून घेऊया. किसून झाला का तो मिक्सरला मस्तपैकी सरसरीत त्याचा रस काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर बंद. सॉरी. खोबरं किसलेलं मिक्सरच्या भांड्यात, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, हा माझा फोडणीचा चमचा आहे, पाव चमचा ओवा, हळद पाव चमचा आणि एक अर्धा चमचाभर मिरी. हे जरूर टाका नारळाचा रस काढताना. आणि हे मिक्सरला चांगलं गरागरा फिरवून त्याचा रस काढा. रस काढणं काही जास्त अवघड काम नाही आहे. पहिलं वाटायला लागायचं, आता मिक्सरवर आपण करतो, त्यामुळे पटकन होतं. आता काढलेला रस ह्या आमटीत घालण्याआधी थोडेसे कुळीत मी काढून घेते. हे मला वाटून लावायचे आहेत. 2 चमचे कुळीत मी काढून घेते.
आता यामध्ये आपण केलेला नारळाचा रस ओतूया. गॅस पुन्हा पेटवूया. गॅस पेटवला आहे मी. तर त्यामध्ये नारळाचा रस ओतून हा एका नारळाचा पूर्ण रस आहे, वाडगाभर झाला. आणि जास्त पाणी ओतून मी केलेला नाहीये, घट्टसर रस आहे हा. एक ग्लासभर पाणी असेल पूर्ण खोबऱ्याचा रस काढायला. थोडी चव बघितली मी, तिखट वगैरे बरोबर आहे, फक्त थोडं मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकलं. आता हे कोळीत वाटून घेऊया. हे असे सरसरीत वाटा, पिठी करू नका. सरसरीत वाटला तरी कलर बघा, मसाल्याचा कलर चेंज झाला, पिठीसारखंच दिसतंय ते, पण ही पिठी लागत नाही. हे उत्तम चवीचं सांबार लागतं. या असंच पेला पेला पिऊन खायला खूप मजा येते. चला, माझं सांबार तयार झालंय. आता मी वाटीत काढून घेते आणि त्याची टेस्ट करायला सांगते मुलाला कसं झालंय. तुम्ही असं सांबार बनवा.